नमस्कार. जेतू जेतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहोत श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. या वाचनामध्ये आज आपण पाहूया अध्याय 27वा. या अध्यायाचे घटक आहेत विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह, भर्तरींचा विवाह, श्री दत्तप्रभू आणि भर्तरी यांची भेट. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की हरवलेली वस्तू परत मिळेल, तसेच पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार नावलौकिकही परत मिळण्यास मदत होईल. गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानीफ मच्छिंदराद्याः चौरंगी रेवानक भरत्री संज्ञाः भूम्यां बभूः नवनाथ सिद्धाः. नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 27वा. घटक पहिला. विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह. श्री गणेशाय नमः. विक्रम आणि भर्तरी अत्यंत एकोप्याने राहत होते. विक्रमाने त्यांनाही ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले होते. त्यावेळी अवंती नगरीत शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सुमेधावती नावाची एकुलती एक कन्या होती. ती सुशील, हुशार आणि सुंदर होती. ती वयात आली तेव्हा राजाच्या मनात तिच्या विवाहाचे विचार येऊ लागले. तसेच आपल्या मागे राज्याचा वारस कोण, कन्या सासरी गेल्यावर आपली कोण काळजी घेणार, अशा अनेक विचारांनी तो अस्वस्थ झाला होता. त्याने सुमती नावाच्या प्रधानास आपले मनोगत सांगितले. तेव्हा त्याने त्याला धीर दिला आणि म्हणाला, महाराज, मी राजकन्येसाठी उत्तम वर शोधून काढतो. त्याच्याशी तिचा विवाह लावून द्या. तोच आपला पुत्र आहे असे समजून त्याला गादीवर बसवा. त्यामुळे तुमची कन्या येथेच राहील. ती उभयंता तुमची काळजी घेतील आणि राज्यकारभारावरही तुमचे लक्ष राहील. तो विचार त्यालाही पटला. तो म्हणाला, प्रधानजी, उत्तम वर शोधण्यात अनंत अडचणी आहेत. त्यात वेळही पुष्कळ जाईल. म्हणून आपण परंपरेप्रमाणे हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याला समारंभपूर्वक नगरीत फिरवू. ईश्वर इच्छेने तो ज्या भाग्यवंताच्या गळ्यात माळ घालेल तो राज्याचा उत्तराधिकारी आणि माझा जावई होईल. ते म्हणणे सुमतीलाही पटले. त्याने अवंतीमध्ये तशी दौंडी पिटली. त्या समारंभासाठी शुभ दिवस आणि उत्तम मुहूर्त निश्चित करण्यात आला. राजवाड्याच्या प्रांगणात मोठा मंडप उभारण्यात आला. राजभवन, राजपथ आणि संपूर्ण नगर शृंगारण्यात आले. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. यथाअवकाश उत्तम प्रकारे सजवलेला गजराज सोंडेत सुंदर पुष्पमाला घेऊन निघाला. स्वयंवराच्या उद्देशाने सभा मंडपात उपस्थित असलेल्या देशोदेशीच्या मान्यवरांचे अवलोकन करून तो नगर रस्त्याने मोठ्या दिमाखात पुढे निघाला. राजाही अंबारीत बसून दरबारी मान्यवरांसह त्याच्या मागोमाग जात होता. त्या गजराजाचे चौकात स्वागत होत होते. अनेक उमदे, सुंदर आणि पराक्रमी युवक त्याच्या समोर येत होते. इकडे सुमेधावतीच्या मनात उत्कंठा व भय अशा संमिश्र विचारांनी मोठीच खळबळ माजली होती. आपल्या भाग्यात पुढे काय वाढून ठेवले आहे तेच तिला कळत नव्हते. सर्व नगर फिरून झाल्यावर तो हत्ती एका किल्ल्यापाशी येऊन थांबला. त्यावेळी तेथे विक्रमासह 8 जण पहारा देत होते. राजाने त्या सर्वांना खाली बोलावून घेतले. तेव्हा त्या हत्तीने स्वतःहून पुढे जाऊन आपल्या सोंडेतील माळ विक्रमाच्या गळ्यात घातली. तेव्हा सगळीकडे मंगलवाद्यांचा एकच गजर झाला. शुभ विक्रमाने त्याला सन्मानाने अंबारीत आपल्या शेजारी बसवले आणि वाजत गाजत मिरवणुकीने वैभव संपन्न अशा सभामंडपात आणले. तेथे त्याला एका सुवर्ण आसनावर बसवण्यात आले. त्यावेळी विक्रमाला पाहून त्याला ओळखणाऱ्यांनी तो कुंभार असल्याचे सांगितले. ते ऐकून राजाच्या मनात विरस आला. आपली कन्या एका कुंभाराला देणे त्याला उचित वाटले नाही. त्याने प्रधानाशी चर्चा केली. त्याने विक्रमांच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यांनीही तो कुंभार असल्याचे सांगितले. पण त्याचे राजबिंडे रूप, तेज आणि त्याचे वागणे बोलणे, त्याच्या भाग्याचा विचार करता तो कुंभार असल्याविषयी राजा साशंक होता. त्याने प्रधानास सखोल चौकशी करण्यास सांगितले. तेव्हा त्याने कमठास बोलावून घेतले. त्याला विक्रमाच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले. तेव्हा तो म्हणाला, विक्रम हा माझा नातू नाही. तो राजघराण्यातला आहे. मिथिला नरेश सत्यवर्मा याची कन्या सत्यवती आणि सुरोचन गंधर्व यांच्या विवाहास मीच निमित्त झालो. विक्रम हा त्याच दाम्पत्याचा सुपुत्र आहे. मग त्याने त्याच्या जन्माशी संबंधित संपूर्ण पूर्ववृत्त सांगितले. ते ऐकून प्रधानास आश्चर्याचा सुखद धक्का बसला. राजालाही अति आनंद झाला. मग विक्रमाचा राज्याभिषेक आणि त्याचा विवाह या दोन्ही मंगल प्रसंगी त्याचे आजोबा हजर असावेत
म्हणून शुभ विक्रमाने सुमती व कमठ या दोघांनाही मिथिलेस रवाना केले. त्यांनी सत्यवर्म्याची भेट घेऊन सर्व हकीकत निवेदन केली. तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. दिलेला शब्द पाळल्याबद्दल त्याने कमठाचे मनपूर्वक आभार मानले. त्यावेळी कधी एकदा सत्यवती आणि विक्रमाला पाहतो असे त्याला झाले होते. तो आपल्या लवाजम्यासह अवंतीस आला. आपल्या लाडक्या लेकीला भेटला. नातवाचेही खूप कौतुक केले. त्याला अनेक आशीर्वाद दिले. त्या समयी भाग्यदेवता विक्रमावर खूपच प्रसन्न होती. सगळीकडून शुभवृत्तच कळत होते. त्यानंतर शुभ विक्रम आणि सत्यवर्मा यांनी परस्परांची भेट घेतली. एकमेकांचा खूप गौरव केला. विक्रमाचा राज्याभिषेक आणि विवाह या संदर्भात एकत्र विचारविनिमय केला. पुढे एका उत्तम मुहूर्तावर त्याला राज्याभिषेक करण्यात आला. मग त्याने सुमेधावतीशी विवाह केला. या दोन्ही मंगल प्रसंगी अवर्णनीय थाट होता. त्यावेळी सत्यवर्म्याने आपले राज्यही विक्रमास आंदन म्हणून दिले. अशा प्रकारे एक सामान्य ग्रामरक्षक असलेला विक्रम दोन्ही राज्यांचा अधिपती झाला. त्याच्या भाग्योदयास भर्तरी कारणीभूत ठरले, म्हणून त्याने त्यांचाही मोठा सन्मान केला. त्यांना युवराज केले. ते दोघे परस्परांच्या विचाराने राज्यकारभार पाहू लागले. घटक दुसरा, भर्तरींचा विवाह. पुढे काही दिवसांनी सुमती प्रधानाच्या मनात आपल्या पिंगला नामक सुंदर सद्गुणी कन्येच्या भर्तरींशी विवाह करून द्यावा अशी इच्छा उत्पन्न झाली. हा मनोदय त्याने विक्रमाला सांगितला. त्याने भर्तरींशी बोलणे करून त्यांचा विचार जाणून घेतला. पिंगलेची संमती होतीच, म्हणून विवाहाची तिथी आणि मुहूर्त निश्चित करण्यात आला. त्याच सुमारास सुमतीच्या परिटाने त्याला भर्तरी कोण आहेत, त्यांची जात कोणती आदी चौकशी करून मगच त्यांना आपली कन्या द्या अशी सूचना केली. त्यामुळे तो संशयग्रस्त झाला. त्याने कमठ, सत्यवती व विक्रम यांच्याकडे त्या संदर्भात विचारणा केली असता कोणीही त्यांच्याविषयी समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. तेव्हा त्याने भर्तरींनाच त्यांचे पूर्ववृत्त विचारले. ते म्हणाले, प्रधानजी, मी सूर्याचा पुत्र आहे. मी भर्तरी पात्रात जन्मलो, म्हणून माझे नाव भर्तरी ठेवण्यात आले. शिशु अवस्थेत मला एका हरिणीने स्वतःचे पाडस म्हणून वाढवले. जयसिंग भाट व त्यांची पत्नी रेणुका यांच्यामुळे मी माणसांमध्ये आलो. काही काळाने त्यांच्या मृत्यूनंतर मी व्यापाऱ्यांसमवेत अवंतीस आलो. तेव्हापासून आजपर्यंत विक्रमाबरोबरच राहतो आहे. पण मला त्याचे म्हणणे पटेना. त्यासाठी त्याने एक युक्ती केली. तो म्हणाला, आता तुम्ही माझे जावईच होणार आहात, तर या विवाह प्रसंगी तुमच्या पिताजींना बोलवून घ्या, म्हणजे मलाही त्यांचे दर्शन होईल. तेव्हा ठीक आहे, मी माझ्या तातांना आत्ताच बोलावून घेतो असे म्हणून ते अंगणात गेले आणि आकाशातील सूर्याला वंदन करून म्हणाले, पिताश्री, मी तुमचा पुत्र आहे, म्हणून माझ्या विवाहास उपस्थिती राहून या प्रधानांच्या मनातील माझ्याविषयी जो संशय आहे त्याचे निरसन करा. ती हाक ऐकून सूर्य सौम्य स्वरूपात त्यांच्या सन्मुख प्रकट झाला. त्याने मोठ्या प्रेमाने भर्तरींचे कोडकौतुक केले आणि प्रधानास उद्देशून म्हणाला, भर्तरी हे माझेच पुत्र आहेत, म्हणून निशंक मनाने यांना आपली कन्या दे. हे लग्न कार्य यशस्वी होईल. त्या प्रसंगी मी आलो तर लोकांना माझा ताप सहन होणार नाही, म्हणून आग्रह धरू नकोस. मी विक्रम पिता सुरोचन गंधर्वास पाठवतो, देवांनाही पाठवतो. ते विवाह प्रसंगी पुष्पवृष्टी करतील. त्यामुळे लोकांच्या मनातही कुशंका राहणार नाही. ते ऐकून त्याला अत्यानंद झाला. त्याचा सर्व संशयच गेला. त्याने सूर्यदेवास नमस्कार केला आणि मोठ्या उत्साहाने लग्नाच्या तयारीला लागला. पिंगला व भर्तरी यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. मंगलाष्टके होऊन ब्राह्मणांनी टाळ्या वाजवताच स्वर्गस्थ देवांनी पुष्पवृष्टी करून वधूवरांना आशीर्वाद दिले. तो विवाह सोहळा 5 दिवस चालला होता. सुरोचन गंधर्व मनुष्य रूपाने सीमंत पूजनापासूनच उपस्थित होता. त्याने आपली पत्नी सत्यवती, पुत्र विक्रम आणि स्नुषा सुमेधावती यांची भेट घेतली. त्याच्या उपस्थितीने सर्वांनाच मोठा आनंद झाला होता. त्याने प्रधानाच्या भाग्याचे कौतुक करून भर्तरी हे द्रुमिल नारायणांचा अवतार असल्याचे सांगितले. ते ऐकून तो धन्य झाला. या विवाह सोहळ्यात सुरोचन व सत्यवती यांनीच भर्तरींच्या मातापित्याचे कर्तव्य पार पाडले. या सर्वांच्या सहवासात महिनाभर राहिल्यावर त्याने स्वस्थानी प्रस्थान केले. घटक तिसरा, श्री दत्त प्रभू आणि भर्तरी यांची भेट.
दिवसांमागून दिवस जात होते. पिंगला व भर्तरी एकमेकांच्या सहवासात आनंदाने कालक्रमणा करत होते. पुढे त्यांनी अनेक विवाह केले. त्यांना एकूण 1200 बायका होत्या. पण पिंगला हीच त्यांची पट्टराणी होती. तिच्याशिवाय त्यांना क्षणभरही चैन पडत नसे आणि तिला पाहिले नाही तर दशदिशा भकास वाटत असत. त्यामुळे दरबारात असले की ते वारंवार घरी जाऊन तिला पाहून येत असत. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तिच्या सहवासाचे त्यांना व्यसनच लागले होते असे म्हणता येईल. असो, अशा प्रकारे प्रपंच करण्यात आणि नानाविध सुखोपभोग घेण्यात भर्तरींचे अर्धे आयुष्य खर्ची पडले. एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांना पाहून सूर्याच्या मनात विचार आला, कुठे माझे पुत्र अगस्ती आणि कुठे हे भर्तरी? अगस्तींनी तपश्चर्या करून ईश्वर प्राप्ती करून घेतली. त्यांच्या जन्माचे सार्थक झाले, पण यांचे काय? भोगविलासात गुंतून हे आपले कर्तव्य विसरले आहेत. आता काय करावे म्हणजे हे जन्म सार्थकतेच्या पुरुषार्थाकडे वळतील. त्यानंतर पुत्राच्या उन्नतीसाठी तळमळणाऱ्या सूर्याने सौम्य रूप धारण करून श्री गुरु दत्तात्रयांची भेट घेतली. त्यांची मनोभावे स्तुती केली आणि म्हणाला, महाराज, माझे पुत्र भर्तरी द्रुमिल नारायणांचे अवतार असूनही अज्ञानरूपी अंधकारात खितपत पडले आहेत. स्वहिताला पारखे झाले आहेत. वेळीच सावध नाही केले तर त्यांचे मोठेच नुकसान होईल. म्हणून त्यांना वाचवा. तुमच्या कृपेने त्यांच्या जन्माचे कल्याण व्हावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा ते म्हणाले, मित्रा, तुला पुत्राची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण चिंता करू नकोस. मी भर्तरींना चिरंजीव करीन, त्यांचे कल्याण करीन, त्यांना उदंड कीर्ती मिळवून देईन आणि हे जगत कल्याणाचा मार्गही दाखवीन. तू मला आठवण करून दिलीस हे फारच चांगले झाले. आता त्यांच्या उद्धारासाठी काय करायचे ते मी पाहतो. त्या अभिवचनाने तो स्वस्थचित्त झाला आणि त्यांना वंदन करून आपल्या लोकी गेला. इकडे चैत्रातील रणनंत्या दुपारी शिकारीच्या मागे धावून भर्तरी व त्यांचे सैन्य अगदी थकून गेले होते. प्रत्येक जण तहानेने कासावीस झाला होता आणि शिकारीचा नाद सोडून पाण्याचा शोध घेत होता. शेवटी त्यांचे सैन्य इतके हवालदिल झाले की काही जणांना अक्षरशः मूर्छा आली, तर काहींनी आपली लघवीच प्राशन केली. तोंडाला कोरड पडून व्याकुळ झालेले भर्तरीही पाण्याच्या शोधात हिंडत होते. ही त्यांची दैन्य अवस्था पाहून दत्तात्रय त्वरेने त्या ठिकाणी आले. त्यांनी जवळच एक मायावी सरोवर उत्पन्न केले आणि तिथेच एक पर्णकुटी निर्माण करून विश्रांती घेत बसले. काही वेळाने भर्तरी एकटेच तिथे आले. सरोवर पाहून पाणी पिण्यासाठी धावले तेव्हा श्री गुरु मोठ्याने ओरडून म्हणाले, खबरदार, पाण्याला हात लावाल तर. तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय? तुमचे आईवडील कोण? गुरु कोण? ते आधी सांगा, अन्यथा पाणी पिताच तुमचे प्राण जातील. त्यावेळी त्यांचा रुद्र अवतार पाहून ते गप्पच बसले. मग काकुळतीला येऊन त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, महाराज, मी भर्तरी सूर्यपुत्र आहे. मी अवंतीचा युवराज असून आजपर्यंत गुरु केलेला नाही. तेव्हा ते संतापाने म्हणाले, काय? तुम्ही अजूनही गुरुपदेश घेतलेला नाही? याचा अर्थ तुम्ही भ्रष्ट आणि अपवित्र आहात. तुमचा जन्म व्यर्थ आहे. तुमच्या स्पर्शाने हे सरोवर आटून जाईल. आणि तसे झालेच तर माझा क्रोधाग्नी तुम्हाला ससैन्य भस्मसात करेल. तेव्हा ते म्हणाले, महाराज, इतके निष्ठुर होऊ नका. तहानेने माझे प्राण कंठाशी आले आहेत. आता तुम्हीच मला अनुग्रह द्या आणि पाणी पाजून माझा जीव वाचवा. त्यावर श्रीगुरु म्हणाले, अरे वा, जीवावर बेतल्यावर तुम्हाला गुरुपदेश हवा? उपदेश असा वाटेवर पडलाय काय? अहो, माझा अनुग्रह प्राप्त व्हावा म्हणून ब्रह्मादी देवही खेटे घालतात. तेथे तुमची काय व्यथा? ते म्हणाले, स्वामी, तुमच्यासारखे साधू जगाचे दुःख घालवण्यासाठी आलेले असतात. म्हणून माझ्याविषयी दयाभाव धरून कृपा करा, माझे प्राण वाचवा. श्री गुरु म्हणाले, पण तुमचे पापच इतके आहे की त्याचा निचरा झाल्याशिवाय मी तुम्हाला अनुग्रहच देऊ शकत नाही. तुम्ही 12 वर्ष तपश्चर्या करा, मग मी विचार करीन. ते म्हणाले, 12 वर्ष? पण आता माझा प्राण जातो आहे, त्याचे काय? आता जीव वाचला तरच काही उपयोग होईल. श्री गुरु म्हणाले, त्यावर उपाय आहे. मी पुढे 12 वर्ष तपश्चर्या करीन असा तुम्ही संकल्प करा. म्हणजे त्या संकल्पाने पुण्यवृद्धी होऊन तुम्ही पाणी पिण्यास योग्य व्हाल. ते म्हणाले, हे एकदम कसे शक्य आहे? माझी प्रापंचिक कर्तव्य अजूनही पार पडलेली नाहीत.
तसेच गृहस्थाला ज्या ऋणातून मुक्त व्हायला हवी ती सर्व ऋणे अजूनही तशीच आहेत. म्हणून प्रपंच त्याग करून मी संन्यास घेऊ शकत नाही. माझ्याकडून गया श्राद्ध, पुत्रप्राप्ती व त्याचा विवाह एवढी कार्य झाल्याशिवाय मी पुढील कार्यासाठी मोकळा होऊ शकत नाही. म्हणून मला 12 वर्षाची मुदत द्या. त्यानंतर मात्र मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करेल. श्री गुरु म्हणाले, ठीक आहे, मग माझ्यासमोर तसा संकल्प करा. तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भर्तरींनी हातावर उदक घेऊन तसा संकल्प करताच त्यांनी आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना मंत्रोपदेश केला. मग स्वतःची ओळख सांगितली. तेव्हा आपल्यासमोर साक्षात दत्तात्रय महाप्रभू उभे आहेत हे जाणून त्यांचे हृदय भरून आले. त्यांना स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्यांच्या पावन चरणांना मिठी मारली. त्यावेळी गुरुदेवांनी आपली माया आवरली आणि ते सरोवरासह गुप्त झाले. तेव्हा भर्तरींनी त्यांचा आर्ततेने धावा केला. त्यांना स्वतःचे व सैन्याचे प्राण वाचवण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी भोगावती नदीचे उदक व कामधेनूपासून अन्न अशी व्यवस्था करून त्या सर्वांचे प्राण वाचवले. ती मंडळी तृप्त झाल्यावर भोगावती व कामधेनू आपापल्या स्थानी गेल्या आणि श्री गुरूंचे स्मरण करत भर्तरीही अवंतीकडे निघाले. अध्याय 27 समाप्त.